आष्टी सोनम वांगचुक अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ कड्यात शांततापूर्ण निषेध रॅली. कडा शहरात संविधानप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. लोकशाही आणि शांततामय आंदोलनाच्या समर्थनार्थ एकजुटीचे दर्शन. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या जनहिताच्या लढ्याला समर्थन देण्यासाठी कडा शहरात शांततापूर्ण निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले. शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा आत्मा आहे या संदेशासह काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपला पाठिंबा व्यक्त केला. या रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी हातात तिरंगा, ध्वज आणि विविध संदेश असलेले बॅनर घेत लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि शांततामय आंदोलनाच्या समर्थनात आपला आवाज बुलंद केला. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या जनहिताच्या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. रॅलीमध्ये दीपक भैया गरुड, संदीप जाधव, रहमान सय्यद, परमेश्वर घोडके, अमजद शेख, कांतीलाल गिरे, अमोल घोडके, बबलू आखाडे, अशोक माने, राम बोडके, ठकाराम दुधावडे, धुळाची लकडे, सचिन घाटविसावे, स्वप्नील साळवे, सुनील घोडके आणि पत्रकार संजय खंडागळे यांच्यासह अनेक संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने काढण्यात आलेली ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत संपन्न झाला. कडा शहरातील या निषेध रॅलीला सहकार्य करण्यासाठी सर्व संविधानप्रेमी नागरिकांच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले. नागरिकांच्या एकजुटीमुळे आणि सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. लोकशाही, संविधान आणि शांततामय आंदोलनाच्या मूल्यांना बळ देणारा संदेश देत कडा शहरातील ही निषेध रॅली चर्चेचा विषय ठरली. RPS स्टार न्यूज पत्रकार अमजद शेख. पाठिंबा आणि त्याचं समर्थन म्हणून आज आपण एकत्र आहोत आणि हेच पुढं या आंदोलनानंतर थांबण असं काही कोणी वाटून घेऊ नका. कारण यानंतर संदीप साहेब आपल्या उद्याची दिशा आहे ती उद्याच्या आंदोलनाची दिशा ठरवायची. आणि त्याचबरोबर माझं आणखीन एक तुम्हाला थोडं जागृतीसाठी एक संदेश घ्यायचा आहे. हे इथं दिल्लीत घडतंय असं नाही, हे आपल्यापैकी सुद्धा घडतंय. कारण आपण ती 200 लोक नंतर सुद्धा प्रशासन म्हणून कोणी जिम्मेदारीने उपस्थित नाही किंवा वसीला उपस्थित येतं किंवा तालुका म्हणून किंवा तालुका प्रशासन म्हणून दंडाधिकाऱ्याचा कोणी माणूस दिसून नाही. याचे म्हणजे हे तुम्ही याच्यातून समजून घ्या. हे आपल्या घरापर्यंत आलंय आणि घरापर्यंत आलंय म्हणून आपल्याला याच्या पुढचं आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी थोडं थांबायचं. कार्यक्रम संपल्यानंतर आल्यानंतर समजा स्वागत करतो सामाजिक कार्यकर्ते नात्याने आणि याविषयी सविस्तर बोलण्यासाठी माझी जिम्मेदारी मी राम सरांकडे देतो. आणि राम सर या विषयी सविस्तर बोलते. अधिनायक जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उचल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे, गाए तब जय गाता जन गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता, जय है जय है जय है जय 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 है भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मध्यमवर्गीयांना वेळ नाही आणि गरिबामध्ये हिंमत नाही म्हणून आपल्या या लोकशाहीची दुर्दशा झालेली आहे. आणि ही दुर्दशा जर आपल्याला मोडीत करायची असेल तर आपण जे लोक लोकशाहीला मानतो, देशामध्ये असं एक षडयंत्र चालू आहे ही लोकशाही नेस्तनाबूत करून टाकायची आणि हुकुमशाही आणायची. पहा, तुम्हाला 1942 एक उदाहरण सांगतो. त्यांचा निषेध म्हणून एक आठव तुम्ही जे उपस्थित आहात तुमचा प्रथमतः आभार मानतो. कारण तिथे क्रांतिकारक घडवणं आपल्या विषय असतो आणि तुम्ही ज्या क्रांतीने उभा आहात त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. शासन ज्या पद्धतीने हे आंदोलन लढतंय हे तुम्हाला समजा माहितीच आहे, पण त्याला एक पाठिंबा आणि त्याचं समर्थन म्हणून आज आपण एकत्र आहोत आणि हेच पुढं या आंदोलनानंतर थांबण असं काही कोणी वाटून घेऊ नका. कारण यानंतर संदीप साहेब आपल्या उद्याची जी दिशा आहे ती उद्याच्या आंदोलनाची दिशा ठरवायची. आणि त्याचबरोबर माझं आणखीन एक तुम्हाला थोडं जागृतीसाठी एक संदेश घ्यायचा आहे. हे
इतर दिल्लीत घडतंय असं नाही, हे आपल्या पण सुद्धा घडतंय. आणि आपण 100-200 लोक इथे एकत्र आल्यानंतर सुद्धा प्रशासन म्हणून इथं कोणी जिम्मेदारीने उपस्थित नाहीये किंवा वशिला उपस्थित येतं किंवा तालुका म्हणून किंवा तालुका प्रशासन म्हणून दंड अधिकाऱ्याचा कोणी माणूस दिसत नाही. या म्हणजे हे तुम्ही याच्यातून समजून घ्या. हे आपल्या घरापर्यंत आलंय आणि घरापर्यंत आलंय म्हणून आपल्याला याच्या पुढचं आंदोलन दिशा ठरवण्यासाठी थोडं थांबायचं. कार्यक्रम संपल्यानंतर यांचं कमिटीचं स्वागत करतो सामाजिक कार्यकर्त्या नात्याने आणि याविषयी सविस्तर बोलण्यासाठी माझी जिम्मेदारी मी राम सरांकडे देतो आणि राम सर या विषयी सविस्तर बोलते. गुन्हे हे योग्य नसतात, पण तरी या सरकारने गुन्हे दाखल केले. याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत प्रेमी होता आणि त्याने काय केलं, मोसोलिनी आणि हिटलर एका विचाराचे होते. मोसोलिनीच्या इतक्या चुका झाल्या देशामध्ये, त्याने हुकुमशाही निर्माण करण्यासाठी, अराजक निर्माण करण्यासाठी इतकं अराजक केलं. शेवटी मोसोलिनीला असा पळून मारला आणि नंतर मेल्यानंतरही उलटा झाडाला टांगून मारला. अशा या देशामध्ये सुद्धा असा भ्रष्टाचार एक मोठं एक लागलेली कीड आहे. हे पेपर फुटीचं तर आपल्याकडे मेनू कार्डचे पहा, नीटचा पेपर फूट, टीईटीचा पेपर फूट. मेनू कार्ड जर कुणाला पाहिजे असेल त्यानं सरकारकडे जायचं, मेनू कार्ड मागायचं, तेवढे पैसे द्यायचे आणि हॉटेलमध्ये जसे ऑर्डर करतो तसे ती परीक्षेचे पेपर आपण ऑर्डर करायचे पहा. इतकं सोपं झालेलं आहे. याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि या घटनेचा निषेध म्हणून आपण सर्व एकत्र आलात. सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असंच